पाहिल्यानंतर निश्चय केला म्हणून शरण जावे, देवाला शरण जावं म्हणून शरण जा म्हणून शब्दानं तुकोबारांनी मागचं सगळं आशय घेतला. पण परंतु आलं की सगळं संपलं नाही का, मागचं काहीच शिल्लक राहत नाही. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला काही अडचण आली, आपण तिथून परत आलो, आजूबाजूचे आपल्याला विचारतात का हो गेला होतात ना, आपण म्हणतो गेलो होतो, पण म्हटलं की संपलं सगळं. आणि काही ठिकाणी आपण अव्यवस्था झाली तरी आपण जातो. उदाहरणार्थ पंढरीच्या वाटेला आपण जातो, जाताना तिथं आपण काही विचार करतो का, व्यवस्थेकरता जातो का अवस्थेकरता जातो. आता दुर्दैवानं काही व्यवस्थेकरता निघाले, पण आम्ही मात्र अवस्थेकरताच जातो. गेल्यानंतर सगळ्याच ठिकाणी सगळी व्यवस्था असते का, इतका पाऊस पडतो, कधी कधी कडक ऊन पडतं, कधी कुठे काय तर कधी कुठे काय. पण अशाही अवस्थेमध्ये आपण वारी करतो. मग वारी परिपूर्ण झाल्यानंतर एखाद्याला विचारलं का हो अशाही अवस्थेमध्ये तुम्ही वारी करतात, तो म्हणतो काय सांगू, म्हणून मी वारी केली. का केली, काहीतरी प्राप्त झालं म्हणून मी वारी केली. मग काय प्राप्त झालं विचारल्यानंतर तो आपले अनुभव सांगतो आणि मग म्हणतो म्हणून मी वारी केली. या म्हणून शब्दाने तुकोबाऱ्या सांगतात सगळा आशय मी घेऊन आलो. का देवाला शरण जावं, तुकोबाऱ्या म्हणतात वेदांनी सांगितलं. का शरण जावं, पुराणांनी सांगितलं. का शरण जावं, इतिहासानेही सांगितलं. आणि तुकोबाऱ्या म्हणतात संत महात्म्यांनीही सांगितलं, म्हणून देवाला शरण जावं. विठाला एकेकाचा विचार केला आपण. तुकोबाऱ्या म्हणतात वेदांनी सांगितलं म्हणून देवाला शरण जा. वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेद उघडून पाहायला आपल्याला वेळ नाही, तेवढी मती आपल्याला नाही. मग काय करावं, तुकोबाऱ्यांनी पाहिलेलं आपण पाहावं सांगावं. तुकोबाऱ्या म्हणतात मी पाहिलं बरं का. वेद अनंत बोलिला, वेदाने अनंत असणाऱ्या परमात्म्याचं अनंत रूपात्मक वर्णन केलं. पण तरी देखील शरणांगतीच वेदानं सांगितली. विठोबासी शरण जावे, भगवंताला शरण जावं तुकोबाऱ्या म्हणतात वेदाने सांगितलं. पुराणांचा विचार करताना आपण ज्या पुराणाची कथा ऐकत आहोत, श्रीमद भागवत महापुराण, तिथं तर अनेक पद्धतीनं आपल्याला शरणांगती सापडते. महाराज गजेंद्र भगवंताला शरण आला. मातृक प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय, त्यानं सांगितलं की पशुबुद्धीचा नाश झाला आणि भगवत स्वरूपाकार वृत्ती झाली. कितीतरी पद्धतीनं सांगता येईल. भगवान परमात्मानी स्वमुखातलं वचन सांगितलं की जो सगळ्याचा त्याग करून माझ्याकडे येतो मी त्याचं संरक्षण करतो. कितीतरी प्रमाणांनी आपल्याला भागवतातले हे सिद्ध करता येईल. प्रथम स्कंदाचा विचार करता पांडवांची असणारी एक सून भगवंताचं आवाहन करते. पाहि पाहि महायोगिनी देव देव जगतपते, नान्यम त्वदभयम पश्य यत्र मृत्यू परस्परम. देवाची तिनं शरणांगती केली. वास्तविक पाहता तिच्या समोर आथी रथी महारथी सगळी उभे आहेत, पण तिनं कोणाचाही विचार केला नाही. थेट आली, ती देवाच्या चरणाला लागली. देवाला सांगितलं त्या अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, माझं उदर आता जळतंय, गर्भ जळतोय, माझं रक्षण करा. फार सुंदर स्तुती भगवंताची केली. हाका मारताना कोणाला कसं हाका मारावं, शरण जाताना कोणाकडे कसं शरण जावं, या उत्तरेनं सांगितलं महाराज आपल्याला. देवाचं वर्णन करताना तिनं
हाका मारून देवाला सांगितलं, महायोगी, देवदेव आणि जगतपते, 3 विशेषणांचा उच्चार करून देवाची शरणागती केली. 3 विशेषणांचं स्वतंत्र वर्णन आपल्याला करता येईल, पण आपल्याला उपयोगाचं असणारं आत्ताचं एक विशेषण महायोगी. गर्भाचं संरक्षण करायचं आहे, मग देवाला गर्भात जाण्याचा प्रसंग उद्भवला. आता गर्भामध्ये प्रवेश करायचा आहे, तर गर्भ काही 2-4 एकरचा आहे का? गर्भाचं तोंड ते केवढं, गर्भ केवढा, मग त्या गर्भात प्रवेश करायचा आहे, तर त्याच्याकरता एखाद्या महायोग्याचं स्वरूप आपल्याला आठवावं लागेल. मग महायोग्याच्या स्वरूपाचा विचार करताना माऊली ज्ञानोबाराय आणि भक्त शिरोमणी नामदेवराय ज्यावेळेला तीर्थयात्रेला गेले, त्यावेळेला त्या राजस्थानामध्ये गेल्यानंतर नामदेवराय म्हणतात, मला तहान लागली. माऊली ज्ञानोबारांनी तहान लागली शब्द उच्चारले नाहीत, लघिमेचे लाघव हे स्वरूप धारण केलं आणि माऊली पाणी पिऊन आले. कशा करता सांगतोय की योग्याचं स्वरूप काय, तो काय करू शकतो, व्यापकही होऊ शकतो आणि सूक्ष्मही होऊ शकतो. म्हणून महायोगीन हे विशेषण देवाला दिलं. देव जसे निघाले तसे तिच्या गर्भात गेले. गर्भामध्ये गेल्यानंतर जगतातला एकमेवा द्वितीय प्रसंग, भक्त आणि देव एकाच वेळेला गर्भामध्ये येतात. त्या उत्तरेची शरणांगती भागवतामध्ये आहे. पुराण म्हणून आपण विचार केला तर अनेक पुराणांमध्ये आपल्याला ही संगती सापडेल. इतिहास म्हणून आपण ज्या ग्रंथाचा प्रामुख्याने विचार करतो तो ग्रंथ म्हणजे रामायण. तर रामायणाने आपल्याला शरणांगती सांगितली. रामायणातला सुंदर प्रसंग आहे. भगवान परमात्मा सीता मातेचा शोध करतायत आणि शोधाकरता निघाल्यानंतर वानरराज सुग्रीवांची भेट झाली. सुग्रीवांच्या मार्फत भगवान परमात्माने वालीचा वध केला. भगवान परमात्मा तिथून पुढे निघाले. वानरराज सुग्रीवानं सांगितलं की आम्ही एके दिवशी मीटिंगमध्ये असताना रावणानं सीता मातेला नेलेलं आम्ही पाहिलं आणि सीता मातेनं आपलं वस्त्र राम राम म्हणून खाली टाकलं. ते वस्त्र प्रभूला दाखवलं. प्रभू परमात्म्यानं नेत्रातून अश्रू व्यक्त केले. हे सीते, हा सीते म्हणून प्रभू विलाप करतायत. वानरसेना जमवून सगळीकडे ती वानरसेना पाठवली. पाठवल्यानंतर सगळ्यात बलवान शक्तिमान असणारे मारुतीराय उड्डाण करून लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये गेल्यानंतर मारुतीरायांनी काय केलं, दाढी रावणाची जाळी. लंका तर जाळलीच, पण रावणाची दाढी जाळली महाराज. मग आता सगळ्या लंकावासियांना वाटू लागलं की आपल्याला संकट आल्याशिवाय आता राहणार नाही. रावणानं त्याच वेळेला तातडीनं मीटिंग बोलावली. प्रत्येकाला विचारू लागला काय करायचंय. प्रभू रामचंद्र वानरसेना घेऊन येत आहेत. त्यानं ते भविष्य ओळखलं होतं. सगळ्यांना बोलावून सांगितलं, अरे बाबांनो काहीतरी मार्ग सांगा. पण त्याचे सल्ला देणारे जे मंत्री होते ते रावणासारखेच बोलणारे होते. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला काय अशक्य आहे. सगळे देव तुम्ही कामाला लावले. मैराळ देव कानडा करी राक्षसांच्या दाढी करायचं काम दिलं. गणपती बाप्पाला गवत आणण्याचं काम दिलं. सगळ्या देवतांना कामाला लावले. तुम्ही कशाला घाबरताय आणि कोणाला घाबरताय? माकडांना. अरे माकडांना काय घाबरायचं असतंय. सगळ्यांनी सांगितलं. पण विभीषणाने मात्र रावणाला समजावून सांगितलं की रावणा सर्व हट्ट सोड आणि प्रभू परमात्म्याची शरणांगती कर. रावणाने ऐकलं नाही. मंदोदरीने समजून सांगितलं अनेक वेळेला. पण विभीषणाने त्याच दिवशी निर्णय घेतला की आता आपल्याला राहायचं नाही. भगवान परमात्मा जसे जवळ येतील तसं आपण त्यांच्याकडे निघून जायचं. मग भगवान परमात्मा सेतुबंधनाचं कार्य करतात. मारुतीरायांनी निरोप दिला, सीतामातेचा पत्ता सांगितला, तसं सेतुबंधनाचं कार्य झालं आणि भगवान परमात्मा पलीकडे आले. ताबडतोब विभीषणाने लंकेचा त्याग केला. लंकेचा त्याग केल्याबरोबर रावणाचं होतं नव्हतं तेवढं सुकृत सगळं संपलं. रामायण वाचा. वाल्मिकी ऋषी असतील, गोस्वामीजी असतील, नाथ महाराज असतील, प्रत्येकाने सांगितलं की विभीषणामुळे रावण जिवंत होता. पण विभीषण महाराज निघाले की तसं रावणाचं पुण्य संपलं. जसं कौरवांच्या संगतीमध्ये विदुरजी होते आणि विदुर तिथून बाहेर पडले. भगवान शुकदेव स्पष्ट सांगतात, स निर्गतः कौरव पुण्य लब्धो. त्याच क्षणी कौरवांचं पुण्य संपलं तसं रावणाचं संपलं. विभीषणजी निघाले. संध्याकाळची वेळ होती. सगळी वानरसेना आजूबाजूला बसली होती. कोण काय तर कोण काय करत होतं. आता स्पष्ट शब्दानं सांगायचं तर माकड चाळे चालू होते. कारण सगळे माकडच होते. त्यांचा स्वभाव ते प्रगट करत होते. मारुतीराय प्रभूच्या जवळ बसले आहेत. कोणीतरी सांगितलं की पलीकडून कोणीतरी येत आहे. मारुतीराय सांगतात, टप्प्यात येऊ द्या जरा, मग मी त्याच्याकडे पाहतो. मारुतीरायांनी पाहिलं. भगवंताला विचारलं, देवा काय करायचंय. देवानी सांगितलं, किती येत आहेत.
मारुतीराय म्हणतात एकच जण येतोय, जवळ येऊ दे, आकृती थोडी स्पष्ट होऊ दे. मारुतीरायांची विभीषणाची ओळख झाली होती ना लंकेमध्ये. भगवान परमात्म्यांना मारुतीराय सांगतात, देवा मला असं वाटतंय त्या आकृतीवरून ते विभीषण असावेत. विभीषणाने हात वर केले आणि हात वर करून राघवम शरणम गतः, राघवम शरणम गतः, राघवम शरणम गतः म्हणून विभीषण महाराज येत आहेत. सगळे वानर धावले. अहो हा तर प्रत्यक्ष रावणाचा भाऊ आहे, हा आपल्याला मारण्याकरता येत असेल, आपण त्याला मारलं पाहिजे. भगवान परमात्माने सांगितलं, तो उच्चार काय करतो ऐका. प्रभू परमात्म्यांनी त्याला जवळ बसवलं, शरणांगतीचा स्वीकार केला, आशीर्वाद देऊन टाकला. सगळे वानर म्हणतात, देवा तुमचं कामच कठीण आहे. भगवंतांनी सांगितलं, मला जर विचारताल तर मी तुम्हाला सांगतो, कोणी माझ्याकडे मी देवाचा आहे म्हणून आला तर त्याचं सर्वस्वी रक्षण मी करतो. तुकोबार आहे नाटाच्या अभंगात आपल्याला सांगतात, शरणांगता वज्रमंजर अभयदाना तू उदार. भगवान परमात्मा सांगतात, तवास्मी तीच याचते अभयम सर्वभूतेभ्यो तदाम्येतद व्रतम मम. त्या जीवाला अभय देणं, सकृदेव प्रपन्नाय, देवा मी तुझा आहे, शरणांगत झालो आणि म्हणून मी तुझ्याकडे जर आलो. देव म्हणतात त्याचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. इतिहास म्हणून जर रामायणाकडे पाहाल तर रामायणानंही आपल्याला शरणांगती सांगितली. विठाला वेदाने शरणांगती सांगितली, पुराणांनी शरणांगती सांगितली, इतिहासाने शरणांगती म्हणजे रामायणाने शरणांगती सांगितली. आता संत प्रमाणांचा विचार करता सकल संत एकमुखानं अनेक वेळेला सांगतात, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर आपण चिंतन करायला गेलो तर संत सांगतात हे सगळं जगत नाशवान आहे, बाबा तू देवाची शरणांगती कर. धनदारा पुत्र संतांचा विचार पाहिला तर संत आपल्याला ठाई ठाई सांगतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिटून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. सर्वार्थानं खरी शरणांगती संत सांगतात. हे सगळं जगत नाशवान आहे, अविनाशी असणाऱ्या परमात्माकडे चला, देवाची शरणांगती करा. का करा तर हे सगळे मागचे कारण सांगितले. हे सगळं काय आहे, दुःखदायक आहे. धन मिळवलं काय झालं, पोरांमध्ये भांडणं लावले, शरीर कमावलं ते टिकणार नाहीये. मग बंधू सोयरे हे सगळे पिशून म्हणून संतांनी गौरविले महाराज, उपाधी दिली, त्यांना पदवी देऊन टाकली. म्हणून काय करा, शरण रे घा देवासी, देवाची शरणांगती करा. तुकोबाराय सांगतात, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय म्हणतात, देव सोडून दुसऱ्याकडे जाऊ नका, कारण सगळे काय आहेत, स्वतःचा स्वार्थ साधणारे आहेत. पूर्ण असणारा परमात्मा अपूर्ण असणाऱ्या जीवाचा स्वीकार करतो. जीवानं जीवाची शरणांगती करू नये, जीवानं जडाची शरणांगती करू नये, जीवानं भगवंताची शरणांगती करावी. कारण जीव अपूर्ण आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. मग अपूर्ण असणारा जीव पूर्ण असणाऱ्या परमात्म्याकडे गेला तर तो पूर्ण होऊन जातो. चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. जोपर्यंत चित्त आणि चैतन्य एकत्र होत नाही तोपर्यंत भगवंताचा अनुभव येत नाही. नुसतंच चित्त असेल आणि चैतन्य नसेल तर कसलाच अनुभव होत नाही. आणि त्या चित्तामधलं चैतन्य हरवलं तरीही अनुभव येत नाही. मग आपण म्हणतो यांच्यात राम उरला. म्हणून
सकल संत सांगतात. तुकोबाराय म्हणतात देवाचीच करा, इतरत्र कुठे जाऊ नका. तुकोबाराय तर देवालाच प्रश्न विचारतात महाराज. देवा तुझं विण कोणा शरण जाऊ, देवा तुझ्याशिवाय कोणाला शरण जायचंय का? ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. संपूर्ण त्रैलोक्य पाहिलं, तुझ्यासारखा कोणी दिसला नाही, म्हणून तुझं विण कोणा शरण जाऊ आता कर जोडून. तुकोबाराय म्हणतात हात जोडून देवा मी तुझीच शरणागती करतो, कारण या त्रैलोक्यामध्ये मी पाहिलं तुझ्यासारखा मला कोणीही दिसला नाही. ज्या ज्या संतांनी देवाची प्रार्थना केली, देवानी त्या संतांना उत्तर देताना सांगितलं माझ्यासारखा जगात मीच आहे, दुसरा तिसरा कोणीही नाही. म्हणवून घेणारे झालेले केलेले देव असतील, पण देव मात्र एकच आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात सर्व भावे देवासी विठोबा. जगद्गुरु तुकोबाराय सर्वार्थानं आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय सांगतात सर्व भावाने देवाला शरण जा. मग कोणत्या भावाने? मधल्या भावाने, थोरल्या भावाने का धाकट्या भावाने? तुकोबाराय म्हणतात सर्व भावाने. याही अर्थानं विचार केला तर सगळ्या भावांनी देवाकडे गेलं पाहिजे. नाहीतर यानं हा देव आणला, त्यानं तो देव आणला, आणि पूर्वजांनी जे आणलेले देव आहेत त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. दुर्दैवानं आत्ता ही परिस्थिती आपल्या समाजामध्ये. अनेक माता पिता आमच्याकडे येतात, सांगतात महाराज माझ्या मुलाला हा देव आवडला, माझ्या मुलाला हा देव आवडला, म्हणून त्यानं स्वतंत्र देवघर केलं. काय करावं? निश्चित करावं. आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण पूजन करण्याची आपल्याला परवानगी आहे, पण म्हणून काही पूर्वजांच्या देवांचा आदर करायचा का? अनादर करायचा का? आदरच केला पाहिजे. त्याचीही पूजा करा आणि मग याही देवाची पूजा करा. लोक काय करतात? ते देव आडगळीमध्ये टाकतात आणि या नवीन देवतांची पूजा करतात. कुळीचा कुळ धर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. तुकोबाराय सांगतात कुळधर्माचं, कुळाचाराचं यथायोग्य पालन करावं लागेल. त्यातल्या त्यात मोठ्या माणसाने तर अवश्य आचरण केलं पाहिजे. म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तुनिया. जगतातले जे मोठे माणसं आहेत त्यांनी आवर्जून असं आचरण करावं लागेल. किंवा एखाद्या वक्त्याच्या मुखातून काही विशेष गुण ऐकले की लगेच त्या देवाच्या पाठी लागायचं, हा आपला भोळा स्वभाव समाज. पण मात्र त्या वक्त्याचीही जबाबदारी आहे की त्यानंही तेच सांगावं, वडलोपार्जित जे चालत आलंय तेही करावं आणि मग हे करावं. जबाबदारी वक्त्याची. म्हणून सावधानतेनं कोणतंही वक्तव्य करावं. सर्व भावे देवासी. अंतःकरण वृत्तीपासून सर्व भाव एकत्र आणून मग देवाची शरणागती करा. मग सर्व भाव म्हणजे काय? कायिक, वाचिक, मानसिक या तीनही पद्धतीनं शरणागती केली पाहिजे. कायिक शरणागती करायची म्हणजे काय करायचं? कायेनं भगवान परमात्म्याच्या देवालयामध्ये गमन करायचं. वाचिक शरणागती म्हणजे काय करायचं? तुकोबाराने याच्या करता तर प्रमाणच दिलं महाराज. तुका म्हणे शरण आलो हे साधन,
करीतो चिंतन रात्रंदिवस. वाचिक शरणांगती म्हणजे ही वाचा भगवंताला अर्पण करायची. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला आज्ञा करतात तुकोबारा. शरणांगती करायची वाचिक भगवंताचं नामचिंतन. आणि मानसिक शरणांगती काय आहे? धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता. ते रूप पाहायचंय आणि रूप पाहता पाहता ध्यानी ध्याता पंढरी राया मने सहित पालते काया. ही मानसिक शरणांगती सांगितली. सर्व भावे देवासी. मग त्या देवाकडे गेल्यानंतर काय होईल? तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या तो हा उतरील पार. कोणत्याही देवाचं नामोच्चारण तुकोबारा करत नाही, फक्त दिशा दाखवतात. तो आणि हा. मग कोण हा तो? तुकोबारांचा आराध्य दैवत असणारा. तुका म्हणे जाते सनकालिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबारा म्हणतात तोच हा बर का. तुकोबारांनी सांगितलं मी ज्याचा ज्याचा उच्चार केला म्हणून शब्दा करता वेद पुराण इतिहास या सगळ्याचा मागोवा घ्या. त्याच वेदांनी, त्याच पुराणाने, त्याच इतिहासाने ज्याचं ज्याचं वर्णन केलेलं आहे न इति म्हणून तो हा. किंवा माऊली ज्ञानोबाने आपल्याला स्पष्टपणाने सांगतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हेही रूप आपल्याला घ्यावं लागेल. तोच परमात्मा, दुसरा तिसरा कोणी नाही. मग तुकोबारा सांगतात तो परमात्मा काय करतो? भवसिंधूतून आपल्याला पलीकडे नेतो. प्रमाणं भवावदे हृदं मामकानां नितंब कराभ्यां धृतयो न तस्मान् विधातुर्वसत्ये धृतनाभिकोश परब्रह्म भजे पांडुरंगं. प्रमाण सांगितलं तुकोबारा आदि करून संतांनी. पूर्वीच्या काळामध्ये मापच असं येत होतं महाराज. वर गोल खाली आतमध्ये निमुळतं आणि पुन्हा खाली हे याला प्रमाण म्हणल्या जायचं. माप सांगितलं की भवसागर तरता काळे करितसा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून. याची साक्ष भगवत पूज्यपाद आचार्यांनी दिली. तुकोबारा तेच वर्णन करतात. तो हा परमात्मा काय करतो? भवसिंधूतून आपल्याला पहिलं तीराला नेतो. काही जणांनी तुकोबारांना विचारलं का हो तुकोबाराया, आम्ही मंदिराच्या समोरून गडबडीमध्ये जातो पण कधी देवाला हात जोडले नाहीत. आमच्या गल्लीमध्ये कधी सप्ताह असला, कधी म्हणून आपण त्या मंडपाकडे फिरकलोही नाही, कधी पंढरीला गेलो नाही, कधी हरिपाठ म्हटला नाही, कधी सप्ताहाला मदत केली नाही, कोणत्याही सत्कार्यामध्ये आम्ही सहभागी झालो नाही. मग देव आमच्याकडे पाहिल का? तुकोबारांनी सांगितलं पाहिल ना. अहो कसा पाहिल? 5 वर्षातून एकदाच पाहिल का नेहमी पाहिल? तुकोबारा म्हणतात नेहमी करता पाहिल. तुम्हाला काय करावं लागेल? शरणागत व्हावं लागेल. अहो पण आम्ही शरणागती करण्याकरता योग्य नाही. आमच्याकडे कोणतंही असं साधन नाही की आम्ही देवाच्या समोर जावं म्हणून. तुकोबारा म्हणतात डोंट वरी, काळजी करू नका. गौवा हे करुणावंत परमात्मा अतिशय कृपाळू आहे. किती कृपाळू आहे? अहो जे जे भगवंताला मारण्याकरता आले
त्यांनाही परमात्माने सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिली महाराज. मारायासी आले त्यासी स्वरूपी मिळविले, त्यांना आपलंसं करून घेतलं महाराज. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धात्रीच्युताम ततोन्यम कंवा दयालुम शरणम प्रजेम. भगवंतासारखा कोण दयाळू आहे का सांगा. अहो बकीयम, बकासुराची असणारी बहीण पूतना देवाला मारण्याकरता आली. भगवान परमात्माने तिला आपल्या आईला जी गती दिली तीच गती पूतनेला दिली. बहु आहे करुणावंत. मग या परमात्माने फक्त माणसांचाच उद्धार केला का? नाही. हरिण कोणे वैकुंठवासी कोण गती यासी, तुकोबारांचा अभंग आहे. हरण कोल्ही म्हणतात देवाने वैकुंठाला नेले. मग तुकोबाराचे वर्णन करतात ते सार्थ आहे. बहु आहे करुणावंत. मग त्याचं वर्णन केलं. अनंत हे नाम ज्या, परमात्मा अनंत आहे. परमात्माचं नाम, लीला, धाम हे सगळं काय आहे? अनंत आहे. अनंतो हुतभुग भोक्ता. सहस्त्रनामामध्ये परमात्म्याचा पण अनंत नामाचा उच्चार करतो. हे परमात्म्याचं सगळं अनंत आहे. म्हणून तो परमात्मा अनंत आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबारा म्हणतात याची साक्ष मला आली, मी दुसऱ्याचं सांगत नाहीये. आधी केले आणि मग सांगितले. या आचरण पद्धतीवर विश्वास ठेवणारे तुकोबारा आहेत. तुकोबारा म्हणतात याची साक्ष मी घेतली. कोणती साक्ष तुकोबारांना आली? तुकोबारा म्हणतात महाभारतातला प्रसंग आहे. दुःशासनानं भर सभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलं. एक वस्त्र असणारी ती द्रौपदी त्यानं ओढत आणलं. वस्त्राला हात घातला आणि वस्त्र फेडू लागला. त्या द्रौपदीनं भगवंताचा धावा केला. महाराज कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया. वेळ काळ सखया हे गोविंद द्वारकावासी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. सगळी सभा तटस्थ झालेली आहे. सभेमध्ये एक एकाहून बळी असणारे वीर बसलेले आहेत. दुःशासन ओढतोय. द्रौपदीनं देवाचा धावा केला. भगवान परमात्मा धावत आले नाहीत. द्रौपदीचं रक्षण नाही केलं. भगवान परमात्मानं अंबर अवतार धारण केला. द्रौपदीच्या नवड सवडी म्या वैकुंठाहुनी घातली उडी, नेसता दिसेल उघडी नेसती लुगडी स्वय झालो. नाथ महाराज सांगतात भगवान परमात्मा वस्त्र रूपामध्ये प्रगट झाले. दुःशासन दमला. द्रौपदीनं विचारलं देवा इतका वेळ कशा करता लावला? देवाने सांगितलं द्वारकेचा राया म्हणून हाका मारलायस, द्वारकेला जाऊन यावं लागलं नाही. हा गमतीचा भाग सोडा. तुकोबारा म्हणतात ही साक्ष मला आहे. द्रौपदीनं हाका मारलं, शरणागती केली, हात वर करून त्यावेळेला देव क्षणाचाही विलंब न करता धावत आले. त्वरा झाली गरुडा टाकियले मागे. देवानं गरुडाचंही काम तमाम केलं. एका सेकंदामध्ये धावत आले. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. इतक्या वेगानं परमात्मा धावत येतात. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. ही माझी स्वतःची साक्ष, माझा स्वतःचा अनुभव आहे. तुकोबारा म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. श्री विठ्ठला श्री विठ्ठला बोला ताली.
सावकाश यथामती अभंगाचा आपण विचार केला. अभंगाचा विचार करताना अनेक वेगवेगळे पैलू अभंगांमध्ये आहेत. त्या सगळ्यांचाच विचार करणं आपल्या मतीनं आपल्याला शक्य होत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांनी जी कृपा केली तद्वत आपण या अभंगाचा विचार करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रकट, तरी केले प्रकट Oh